आपल्याच ग्रुप मधली जी मुलं आहेत त्यांचा सुद्धा सत्कार टॉस आपण करून घेणार आहे. चला टॉस दोन्ही टीम कॅप्टन टॉस साठी या. संतोष भुवन टीमचा कॅप्टन आहे. फायनल सुद्धा 3 षटकाचा टॉस केला जाईल. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आपण बघतोय ज्यांची भरपूर मेहनत आहे ते माननीय श्री गणेश मोरेश्वर पाटील यांच्या शुभ हस्ते हा फायनल मॅचचा टॉस TR किंवा 94 TR इज द कॉल. 94 आलेला आहे. टॉस जिंकलेला आहे. अक्षय काय घेणार? बॅटिंग. आता बॅटिंग घेतलेली आहे. फायनल मॅच आहे. बॅटिंग घेण्याचं कारण काय की अगोदरच्या मॅच मध्ये तुम्ही चांगली बॅटिंग केली म्हणून काय आणखीन काय कारण आहे? नाही नाईट आहे त्याच्यामुळे चेसिंगला प्रॉब्लेम होईल. आतापर्यंत इथपर्यंतचा प्रवास फायनल पर्यंत पोहोचलेला आहे. कसं इकडचं आयोजन वाटलंय आणि फ्लड लाईटच्या या नाईट मॅच मध्ये खेळताना तुम्हाला कसं वाटलं या ग्राउंडवर? 2 दिवस खेळलो चांगलं वाटलं आणि आम्हाला खेळण्यासाठी संधी दिली त्यांचे आभार. समोरची टीम सुद्धा चांगलं प्रदर्शन त्याने केलेलं आहे. काय तुमचं त्याच्यावर अभ्यास केलेला आहे समोरच्या टीमचा? आमची एक मॅच झालेली तर आम्ही जिंकलेलो होतो. बेस्ट ऑफ लक मैच साठी. तुम्हें टॉस जीतते तो क्या लेते? बैटिंग. लेकिन अभी फील्डिंग करना है, रोकना है सामने वाले टीम को. कितने तक रोकने चाहेंगे आप? कम से कम में रोकेंगे. और कोई चेंजेस रहेगा? कैसा लगा या ऐसा फील किया पूरा टूर्नामेंट जो आयोजन है फ्लड लाइट है ये कैसा लगा आपको? बहुत अच्छा लगा. आयोजन अच्छा है. थैंक यू सो मच एंड बेस्ट ऑफ लक फॉर द मॅच. चला आणखीन काही सत्कार आपण घेणार आहोत. वैभव पाटील यांच्या माध्यमातून जर बघितलं मॅन ऑफ द सिरीज साठी टीव्ही दिली जाईल आणि त्यांचा सुद्धा आपण हा सत्कार सन्मान केला जातोय. वैभव पाटील आपण या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपला सुद्धा हा सन्मान केला जातोय. चांगलं सहकार्य या TR ट्रॉफी साठी वैभव पाटील यांचा सुद्धा लाभलेला आहे आणि त्यांचा सुद्धा हा सन्मान केला जातोय. त्यानंतर प्रणित पाटील यांचा सुद्धा आपण स्वागत सन्मान करणार आहोत. प्रणित पाटील यांना सुद्धा सन्मानित केले जाईल. गणेश पाटील यांच्या उपस्थितीमध्ये पाटील यांचा सुद्धा स्वागत सन्मान केला जातोय. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या. संतोष भुवन टीम फिल्डिंग लावून घ्या. लकी यांनी सुद्धा भरपूर मेहनत घेतलेली आहे. लकीचा सुद्धा आपण सन्मान करणार आहोत. त्यांची सुद्धा मेहनत भरपूर आहे. पडद्याच्या मागच्या हा हिरो आहे लकी ज्याने खरोखरच स्टेज अतिशय चांगला सांभाळला आणि त्याचा सुद्धा सन्मान या मंचावर केला जातोय. हरीश पाटील आपण सुद्धा या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये उत्कृष्ट लेफ्टी फलंदाज आहेत ते नागल्याचे. त्यांचा सुद्धा सन्मान नागल्याचा भावेश पवार त्याला म्हटलं जात आहे आणि त्यांचा सुद्धा हा सन्मान केला जातोय. राहुल भोईर यांचा सुद्धा सन्मान आपण करणार आहोत. वैभव धूम आपण जर असाल तर यायचंय. वैभव धूम डे क्रिकेट मध्ये मला वाटते त्यांनी अंपायरिंग केली होती. वैभव धूम, राज कैलास पाटील आणि रोशन पाटील आपण सुद्धा या. बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलर साठी कूलर जे आहेत ते त्यांच्याकडून स्पॉन्सर झाले आहेत. राज पाटील, राज कैलास पाटील आपण या. सर्वात वजनदार व्यक्तिमत्व नागलेगावचे सर्वात वजनदार व्यक्तिमत्व राज कैलास पाटील आपण यायचं आहे. राज कैलास पाटील यांच्या मार्फत सुद्धा
बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर साठी आकर्षक ट्रॉफी क्रिस्टलची ट्रॉफी स्पॉन्सर झालेली आहे, त्यांचा हा सन्मान केला जातोय. मान्य श्री गणेश नामदेव पाटील आपण सुद्धा या, आपला सुद्धा सन्मान केला जाईल. हा जो टॉस बॉक्स आपण बघतोय, हा टॉस बॉक्स त्यांनीच स्पॉन्सर्स केला होता आणि त्यांचा सुद्धा आपण सन्मान या मंचावर करतोय. त्यानंतर चांगली अंपायरिंग डे क्रिकेटमध्ये ज्यांनी केली ते आमचे वैभव धूम आपण सुद्धा या, आपला सुद्धा सन्मान केला जाईल. चला मॅच चालू करायची आहे, सामन्याला सुरुवात. कॉमेंट्री बॉक्स मध्ये सज्ज आहेत प्रमोद शेडगे. थँक्यू व्हेरी मच हेमंत पाटील सर, चा आवाज आपण ऐकतात आणि त्यांचा सुद्धा स्वागत सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. वैभव धूम यांना आपण पाहतायत, या मॅचचा आनंद सुद्धा घेत होते आणि विशेष सन्मान त्यांचा या ठिकाणी करण्यात येतोय. पहिल्याच बॉलवर अटॅकिंग मूड मध्ये पाहायला मिळतोय जबरदस्त प्रहार, सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावन करता आक्रमकता सिद्ध केले करण पाटीलच्या बॅट मधून 4. या पंच आमचे शफीक अन्सारी यांचा सुद्धा आपण सन्मान करणार आहोत. आमचे अंपायर शफीक अन्सारी, चांगली अंपायरिंग त्यांची झालेली आहे. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. करण पाटील 2 रन घेण्यामध्ये माहिर असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि दुहेरीने थोडेसे फंबल झाले त्या ठिकाणी. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगचे फिल्डर 2 रन मिळत आहेत आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 6. त्याचप्रमाणे 4 दिवस सातत्याने आपण पाहिलंय. या बॉल नंतर आपण विशेष सन्मान करणार आहोत. ऑफ साईडला ड्राईव्ह खेळला जातोय, चांगली फिल्डिंग होईल का तर नाही. पाहायचं शेवटच्या मोमेंटला स्टॉप केलं जाईल आणि पाहता पाहता 2 धावा करण पाटीलच्या बॅटमधून येतील. संघाची धावसंख्या 8. 4 दिवस सातत्याने आपण पाहतायत मराठी आणि हिंदीमध्ये ज्यांनी धावतं समालोचन केलं. कामण मोरीचा आवाज नेहमीच कामण प्रीमियर लीग मध्ये सुद्धा दुमदुमला, भिवंडीमध्ये सुद्धा दुमदुमतोय. इतरत्र आपण पाहतायत गोराईमध्ये सुद्धा आपण पाहिलात, संतोष भुवन मध्ये सुद्धा आपण पाहिलात. तर अशा या समालोचकाचं या आपण विशेष सन्मान करणार आहोत. आदरणीय श्रीयुत हेमंतजी पाटील सर यांचा विशेष सन्मान या ठिकाणी करणार आहोत आपण. या स्पर्धेचे आयोजक गणेशजी मोरेश्वर पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते या आपण त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करूया. एकदा जोरदार टाळ्या आमच्या या समालोचकासाठी, जोरदार टाळ्यांचा कडकडाट व्हायला हवा. व्यासपीठावर अगदी सुंदर सूत्रसंचालन असो, त्यानंतर समालोचन आणि त्यांना सन्मानित केलं जात आहे. मायेचे उबदार शाल पुष्पगुच्छप्रमाणे फुलत राहा असा संदेश देणारा बुके आणि या स्पर्धेची गोड आठवण TR ट्रॉफीची सन्मान चिन्ह. धन्यवाद हेमंत पाटील सर. दरम्यान करण पाटील लवकरात लवकर बाद झाल्यानंतर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रितेश पाटीलला आपण पाहत आहेत. आयकॉन प्लेअर म्हणून या संघामध्ये त्याची निवड. एका साईडला कौशलला आपण पाहिलं, वेगवान मारा करण्यासाठी ओळखला जातो. अंडर 25 अतिशय चांगल्या पद्धतीने खेळले गेले. एक खेळाडू मात्र आपण पाहतायत आज टेनिस बॉल क्रिकेटला आलेले सुगीचे दिवस आणि त्यामध्ये त्यांचं टॅलेंट हे संपूर्ण महाराष्ट्रभर आणि जगभरामध्ये पाहायला मिळतं. कोणी विचार सुद्धा केला नव्हता की एवढे टेनिस बॉल क्रिकेटला सुगीचे दिवस येतील. सचिन पाटील यांचा सुद्धा आपण सन्मान करणार आहोत. एरिया आणि सरकार असोसिएशन मध्ये सुद्धा चांगली मेहनत त्यांनी घेतली, त्यामुळे त्यांचा हा सन्मान केला जाईल. सचिन पाटील आपण या. अप्रतिम जबरदस्त, परंतु काय कॅच, सुपर स्वीप केला होता परंतु तेवढाच चांगला उमेदीने झेल टिपला गेला. अनिल सावंत कमालीचा कार्बन कमाल कॅच असं म्हणायला हरकत नाहीये. प्रितेश पाटीलला अजून सुद्धा विश्वास पडत नाहीये
की एवढ्या वेगाने चेंडू गेल्यानंतर सुद्धा विदिन सेकंदामध्ये पापणी लवते हा चेंडू विसावला गेला आणि इथे विकेट मिळेल प्रितेश पाटील. बॅक टू द डगआउट. चांगला स्वीपचा फटका होता परंतु सर्कलमध्ये अनिल सावंत होते. ग्रेट कॅच ऍब्सोल्युटली फॅन्टास्टिक कॅच. आणखीन एक सत्कार आपण करणार आहोत ज्यांनी या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं, लाईव्ह टेलिकास्ट केलं, ते आमचे युसीएन लाईव्हचे रुपेशजी ठाकरे यांचा सुद्धा आपण सत्कार करणार आहोत. आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. रुपेशजी ठाकरे, आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपला सुद्धा हा सत्कार या ठिकाणी केला जाईल. गणेश पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हा सत्कार केला जातोय. अतिशय चांगलं टेलिकास्ट या स्पर्धेचं दाखवलं गेलेलं आहे आणि त्यांचा हा सत्कार होतोय. रुपेश ठाकरे यांचा यथोचित स्वागत सन्मान. युसीएन लाईव्हचे प्रोप्राईट यावेळेला ऑपरेटर पाहायला मिळतात आणि प्रोप्रायटर विजय पाटील, जे मार्श सुद्धा आपण पाहू शकाल. प्रज्वल असेल, त्यानंतर आपल्याला पाहायला मिळत आहेत मिस्टर जिग्नेश. अतिशय चांगलं काम केलं युसीएन लाईव्हच्या माध्यमातून. दरम्यान आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 9 वर जाऊन पोहोचली गेली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर नफीस चौधरीने खूप चांगलं षटक हाताळलं. 40+ क्रिकेट जे सातत्याने हाताळत आहेत. 15 ते 16 वर्षांचा अनुभव असलेला गोलंदाज नफीस चौधरीला पहिल्या षटकामध्ये 9 धावांवर 2 सफलता मिळाल्या. जनरेटरचे प्रोप्रायटर मी विनंती करेन की आपण सुद्धा यायचं आहे. आपली सुद्धा सेवा यावेळेला जरूर पुरवली गेली तर आपण सुद्धा या आपला विशेष सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. चला त्यानंतर समीर तांगडे, ही जी लाईटची व्यवस्था आहे, ही लाईटची व्यवस्था समीर तांगडे यांच्या माध्यमातून झालेली आहे. आपण सुद्धा या. हा चेंडू नो बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. नो चेंडू आहे. 1 रन तर मिळेल. पराग वतारी दुसऱ्या धावेसाठी वळाले. फेकी येईपर्यंत 2 धावा मिळतील का? येस, डेफिनेटली 2 धावा मिळालेत आणि विकास दुबे काजू ला पाहताय थोडेसे निराश. 1+2 अशा 3 धावा मिळतील. खूपच बिमार होता आणि त्यामुळे आपण पाहू शकतायत हा चेंडू कदाचित शरीराला आदळला असता तर बिमार होण्याची सुद्धा शक्यता होती. परंतु पराग वतारी थोडीशी बॅट फिरवण्याची शैली चांगली होती. नो डाऊट जर कदाचित टच झाला असता हा बॉल तर निघून गेला असता बाउंड्री लाईन बाहेर. संघाची धावसंख्या 12 रन 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. भार्गव पाटील, लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव आहे या गोलंदाजाच्या पाठीशी. उलटॉस बॉल आणि फ्रीडच्या बॉलवर सरळ चेंडूला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. खराब बॉल. जैसी गेंद वैसी नसीहत. षटकार. 6 रन संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 18 वर जाऊन पोहोचले गेले. दुसऱ्या षटकातील पहिल्याच बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. ज्या पद्धतीने पराग वतारीची बॅट यावेळेला बोलू लागले आणि त्यासाठी लवकरात लवकर प्रमोट केलं गेलं फलंदाजाला 4थ्या क्रमांकावर. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आकाश पांडे उर्फ पांडा पुढे सरसावत असताना ग्रेट कॅच. फलंदाज बाद. 18 वर 3रा धक्का. समीर तांगडी, आपल्याला विनंती आहे आपण यायचं आहे मुख्य मंचावर. आपला सुद्धा स्वागत सन्मान सत्कार या ठिकाणी केला जाईल. ही जी पूर्ण लाईट आहे, लाईटची व्यवस्था समीर तांगडी यांच्या माध्यमातून झालेली आहे. आपण या. सूरज पाटील, बाहुबली ऑफ खारबाव, एक मॅन ऑफ द सिरीज बाईक ज्याला मिळाली चंदन सरच्या मैदानात. V24 फाउंडेशन आणि आतापर्यंत 2 बाईक झालेल्या आहेत. म्हणजे 12th मॅन किती सुंदर माहिती देत असताना पाहायला मिळत आहेत. प्रणय पाटील आणि सूरज पाटीलच्या नावावर 2-2 बाईक आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि 12व्या खेळाडूचं मी कौतुक करेन, जेव्हा तो पहिल्या सामन्यापासून हसत खेळत मात्र आमचा कॉमेंट्री बॉक्स त्यांनी फुलवला, त्याबद्दल त्याचं सुद्धा
कौतुक करावं असं वाटेल, कारण 12वा खेळाडू आज खूप काही सांगून जातो. आणि टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर ज्या वेळेला मी घेसर डोंबिवलीमध्ये समालोचन केलं त्यावेळेला नितीन काळंसर एक समालोचक आहेत, त्यांनी माहिती दिली की 2012 मध्ये स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये 12वा खेळाडू वाकळणचा कोण होता, तर तो होता केतन म्हात्रे. आणि तोच मात्र आपण पाहिला 2025 मध्ये त्याने 4 व्हीलर मिळवली. यावेळेला ऑन साईडला का मला बाहुबली म्हटलं जातं, सरळ चेंडूला फेकून दिलंय षटकाराकरिता 6. व्हॉट अ शॉट, मॅक्झिमम 6. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 24. बॉल फेकून झालेत आतापर्यंत 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 24 भार्गववर हल्ले बॉल केले जात आहेत. मॅच बॉल आलेला आहे. तर 12व्या खेळाडूची सुद्धा कहाणी आपल्याला वेगळीच पाहायला मिळते. केतन म्हात्रे आज वाकळणचा टायगर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, भरपूर बाईक्स आणि त्यानंतर 4 व्हीलर. आताच स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक जवळजवळ आपण पाहिलं तर 36-37 बाईक ज्याच्या नावावर. आणि त्यानंतर फरदीन काझी आज आपण पाहू शकाल जास्तीत जास्त वेळा 12वा खेळाडू कोण राहिला असेल तर फरदीन काझी म्हणून त्याची कहाणी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे 12th मॅनची कहाणी सुद्धा अलग असते. 24 रन झालेले आहेत. 3 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. साईडला खेळण्याचा प्रयत्न, कव्हर पॉइंट मध्ये फिल्डर कोणतीही चुकी करणार नाहीये. नो मिस्टेक, एक्सलेंट कॅच, फलंदाज बाद. 24 वर चौथा धक्का. सूरज पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. कव्हर पॉइंट मध्ये आपण पाहताय हा सुंदर जजमेंटने झेल टिपला गेला. घड्याळ जवळजवळ आपण पाहिलं तर 4:45 झालेत, परंतु या खेळाडूंना दाद द्यावी लागेल. आयोजकांनी जी मेहनत घेतली, 4 दिवस, डोळ्याला झोप नाहीये, फॅमिलीला वेळ कमी, मैदानाला वेळ जास्त. आणि आयोजकांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच. प्रत्येक खेळाडूपासून, संघांपासून, समालोचक, पंच, त्यामध्ये यूट्यूब लाईव्ह असेल, मंडप डेकोरेटर्स असतील, लाईट्स असेल, जनरेटर असेल, म्हणजे सगळ्यांना मात्र या स्पर्धेमध्ये जो व्यवसाय मिळाला टेनिस बॉल क्रिकेटचा, आम्ही सदैव ऋणी राहू. ज्या मात्र टेनिस बॉल क्रिकेटने आम्हाला व्यवसाय दिला, म्हणून या टेनिस बॉल क्रिकेटचा आम्ही सदैव जे उपकार आहेत, ऋणी आहेत, त्या आयोजकांचं सुद्धा आम्ही कधीच उपकार विसरणार नाहीत. ऑफ्टनच्या थोडंसं बाहेर चेंडूला या वेळेला जरूर पिच केलं गेलं आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 25 या धावसंख्येवर 25. लॉस ऑफ 4 विकेट. चांगला बॉल, परफेक्ट वाईट यॉर्करने चेंडूची सांगता होत असताना अचंबित केलं फलंदाजाला. प्रणय पाटील एका साईडला आतापर्यंत खातं ओपन करत नाहीयेत. बॉल फेकून झाले जवळजवळ आपण पाहिलं तर 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटचा बॉल आहे भार्गव पाटीलचा. अप्रतिम चांगला बॉल होता. ऑफ्टम पिचिंग होती. लगेच पंचांनी मान डोलावली, सांगितलं की ऑफ्टम पिचिंग आहे. सिंगल मिळेल, सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता अक्षय पाटीलचा. लेग बाईचा इशारा आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट लेग बाईच्या स्वरूपात मिळत आहेत. धावा कोणत्याही पद्धतीने होत, कुठूनही होत, परंतु धावा येणं फार गरजेची गोष्ट शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये. 27 रन झालेले आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. साई स्पोर्ट्स खारबाव या टीमची स्थिती. चला शेवटचं षटक लगेच गोलंदाजी मार्कवर आणायचं आहे गोलंदाजाला. तिसरं षटक हाताळण्यासाठी देवा पांडे न्यू बॉलर मैदानाच्या आतमध्ये. एका साईडला आपण पाहिलं तर विकास दुबे काजू. एक पॅकर्स या नावाने ओपन टीम मध्ये सुद्धा या खेळाडूला आपण पाहतो जो विकेट किपर म्हणून आहे. ज्या वेळेला धीरज सिंग हा गोलंदाज नवीन आला तेव्हा मात्र या वसईमध्ये आणि महाराष्ट्र कोणी दाखवला तर तो विकेट किपर आपण पाहतायत विकास दुबे. पहिलीच मॅच विक्रमगड नाईटच्या स्पर्धेमध्ये कला क्रीडा महोत्सव होता आणि त्या स्पर्धेमध्ये धीरज सिंगचा बोलबाला राहिला आणि तिथून त्याचा प्रवास सुप्रीमो पर्यंत पाहायला मिळाला. म्हणजे वेगवेगळे गोलंदाजाला आणण्याचं कारनामा युपीच्या गोलंदाजांना ज्यांनी प्राधान्य दिलं तोच विकास दुबे आपल्याला पाहायला मिळतो. विकेट किपरच्या भूमिकेत काजू या नावाने ओळखला जातो.
टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा होता. यस फाईट बॉलचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 28 वर जाऊन पोहोचली गेली 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. फुलटॉस बॉल प्रणय पाटीलच्या बॅट मधून कणखर षटकार पाहायला मिळतोय. 6 रन. रिव्हर्स स्वीप अर्थात स्विचिटचा फटका सरळ चेंडूला फेकून दिलंय. 6 धावात परावर्तित केलं वंडर बॉय ऑफ खारबाव. मॅग्निफिसंट टायमिंग. अतिशय चांगला फटका एक्झिक्यूट केला गेला होता. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 34. या धावसंख्येवर 34 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. तिसऱ्या षटकातील पहिला बॉल द्यायचंय मैदानाच्या आतमध्ये. गुड शॉटचे हे बॉल आपल्याला पाहायला मिळत आहेत. यूज केले गेलेत या स्पर्धेमध्ये. 34 वर 4 आणि गुड शॉटचा बॉल आणि तेवढाच प्रणय पाटीलचा व्हेरी गुड शॉट आपण पाहिलात. रिव्हर्स स्वीपचं ब्रह्मास्त्र ओपन केलं गेलं होतं. मॅच बॉल आलेला आहे. आमचे जे लाडके प्रेक्षक राजे आहेत ते मात्र खरोखरच दाद द्यावी लागेल आणि खारबावचेच काही प्रेक्षक वर्ग मॅचला एन्जॉय करत आहेत. त्यांना माहिती आहे या मॅच बॉलची किंमत काय आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. अजून सुद्धा पहाट झाली आणि पहाट होताच 213 को करंट व्ह्यूअर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न सुरू केला गेला. क्रॉस बॅटचा उपयोग केला होता. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर त्या ठिकाणी आहेत. काय फेकी केले. ॲक्युरेट वॉड थ्रो. परफेक्ट. यावेळेला ॲक्युरेसी कशी असावी फेकी ती दर्शवून दिली आणि संघाची धावसंख्या 35. लॉस ऑफ 4 विकेट. अक्षय आणि प्रणय आतापर्यंत बॅटिंग करत असताना अक्षय पाटील आपण पाहतायत. शेवटचे 4 बॉलचा खेळ शेष राहिलाय. देवा पांडे आपल्या गोलंदाजी मार्कवर. ऑन साईडला फटका तर छान आहे परंतु डिस्टन्स क्लिअर होणार नाही. इथे विकेट मिळाली असती. कॅच ड्रॉफ्ट. 1 रन ऍड झाली. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचलेली फलकावर 36 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. हीच चुकी जर आपण पाहिली तर कोलशेट टीमने केली होती. एक झेल सुटल्यानंतर भार्गव पाटीलने तो षटकार ठोकला. जर कदाचित तो षटकार आला नसता तर कोलशेट टीम विन सुद्धा होऊ शकली असती. इथून आपण पाहतायत सरळ चेंडू निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता स्विचिटचा फटका खेळण्याची तयारी केली होती. मनसुबे बाळगले होते. चांगला बॉल. 4 बॉलचा खेळ झाला. शेवटचे 2 बॉल. त्रिमूर्ती ग्रुप नागले आयोजित TR ट्रॉफी 2025 भव्य दिव्य लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये सेकंड टाइम गेल्या वर्षात नागलेच्या मैदानात सुद्धा समालोचनाची संधी प्राप्त करून दिली होती. या त्रिमूर्ती ग्रुप नागले आयोजित त्यामध्ये अंकित पाटील खऱ्या अर्थानं गणेश मोरेश्वर पाटील, गणेश नामदेव पाटील, त्याचप्रमाणे अंकित स्वप्नील, सर्वेश असतील, राज पाटील असतील आणि संपूर्ण टीमचं मनपूर्वक मी धन्यवाद व्यक्त करतो आणि स्पेशली विकास मुकादम पायगावचे अनमोल रत्न यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. तन्मय पाटील असतील त्यामध्ये त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद आणि संपूर्ण त्रिमूर्ती ग्रुप नागले या ग्रुपचं हृदयाच्या अंतकणापासून लाख लाख धन्यवाद व्यक्त करतो. 2 दिवस आपण समालोचनाची संधी प्राप्त करून दिली त्याबद्दल आम्ही सदैव ऋणी आहोत. 38 ला 4. तर इथून जर आपण पाहिलं तर शेवटचा बॉल आहे त्या पहिल्या इनिंगचा ग्रँड फिनालेचा हा सामना आपण पाहत आहेत. चांगला बॉल. सबमरीन डिलिव्हरी खाली राहिला होता. तिथून अंडरआर्म फेकी केली जाते. फलंदाज बाद होईल. 38 वर पहिला डाव समाप्तीच्या मार्गावर. 39 धावांचं आव्हान समोर ठेवलं गेले साईश स्पोर्ट्स खारबाव टीमने. संतोष भुवन काजूच्या संघासमोर हे आव्हान कशा पद्धतीने पूर्ण केलं जाईल त्याचं धावतं वर्णन एक मराठी आणि हिंदीचे बेताज याच परिसरातील कामण मोरीचा आवाज अर्थातच सिनियर समालोचक आदरणीय हेमंत पाटील सरांना मी इन्व्हाइट करेन.
स्वागत आहे सर्वांचं. त्रिमूर्ती ग्रुप नागली आयोजित TR चषक 20-25 हा फायनल मॅच आपण बघतोय आणि ही फायनल मॅच आहे साई स्पोर्ट खारबाव विरुद्ध संतोष भुवन या दोन टीम मध्ये. दोन्ही टीमने खरोखरच कमालीचं प्रदर्शन या TR ट्रॉफी मध्ये केले आहे आणि या फायनल मध्ये आपली जागा पक्की केलेली आहे. मात्र पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग अतिशय चांगली केली आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा जमवलेल्या आहेत त्या 38 आणि 39 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे संतोष भुवन टीम समोर. दोन्ही ओपनिंग बॅटर अनिल सावंत आणि भार्गव पाटील जाताना आपल्याला दिसतात. लेफ्टी आणि राईटी चांगलं कॉम्बिनेशन असेल. दोन्ही सुद्धा चांगले बॅटर आहेत. 13च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत ही मॅच जिंकण्यासाठी, चॅम्पियन बनण्यासाठी. चॅम्पियनची जी ट्रॉफी आहे एक चमकदार ट्रॉफी, क्रिस्टलची ट्रॉफी. ही ट्रॉफीचं आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे की पूर्ण जर लख्ख काळोख असला तरी त्या काळोखामध्ये चमकणारी ही ट्रॉफी आहे आणि ही ट्रॉफी स्पॉन्सर झालेली आहे कैलासवासी सौ सीमा जगदीश पाटील यांच्या स्मरणार्थ कुमारी मायरा निलेश टावरे फ्रॉम पूर्णा यांच्याकडून ही ट्रॉफी स्पॉन्सर झालेली आहे. त्यानंतर द्वितीय क्रमांकाची जी ट्रॉफी आहे ती कैलासवासी कमलाकर परेड यांच्या स्मरणार्थ श्री पिंट्या कमलाकर परेड यांच्याकडून स्पॉन्सर्स आहे आणि तृतीय क्रमांकाची ट्रॉफी कैलासवासी मोतीराम हजारे उर्फ मोत्या उस्ताद यांच्या स्मरणार्थ पेटला. चला मॅचला होते सुरुवात. 39 टार्गेट आहे चॅम्पियन बनण्यासाठी संतोष भुवन टीम समोर. कौशल पाटील येतोय बॉलिंग ट्रॅकवर. टॉल मॅन कौशल पाटील. स्ट्राइक एंडवर आहे तो अनिल सावंत. नॉन स्ट्राइक एंडला आहे भार्गव पाटील. ही जोडी मैदानामध्ये. पहिला बॉल घेऊन जाईल कौशल पाटील. राईट आर्म ओव्हर द विकेटने अनिल साठी. हो चांगला बॉल, लेन बॉल होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स झाला. हळवे बॅटने खेळण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल जातोय. हा डॉट बॉल. विकेट किपर आपण बघतो मोनिश तरे. भरपूर वर्षापासून आपण बघतो मोनिश तरे विकेट किपिंग करताना दिसतोय शाई स्पोर्ट खारबाव टीमसाठी. आणि या टीमने खरोखरच याच ग्राउंडवर ज्यावेळेस कॉमन बॉयज कॉमन ट्रॉफी जिंकली त्यानंतर मागे वळून पाहिलं नाही. या सीझन मध्ये चांगला फटका जरूर, मात्र फिल्डर समोर येतोय. बाहुबली सूरज पाटीलने चांगला कॅच घेतलाय आणि दुसऱ्याच बॉलवर विकेट मिळते ती कौशल पाटील याला. फलंदाज अनिल इज आउट. अतिशय चांगला कॅच ऑन द राईट केलं होतं या बॉलला. बघितला पण लॉंगनचा फिल्डर तैनात होता. अतिशय चांगला कॅच घेतला दुसऱ्या ॲटम मध्ये आणि हा विकेट या ठिकाणी जातोय. नवीन बॅटर जातो आकाश पांडे उर्फ पांडा. दोन्ही सुद्धा आयकॉन खेळाडू सध्या आपण मैदानामध्ये बघतोय. शून्यावर बाद झाला फलंदाज अनिल सावंत. अनिल सावंतने या स्पर्धेमध्ये अतिशय चांगली बॅटिंग केली आहे, मात्र या फायनल मॅच मध्ये अपयशी ठरला. कॅचच्या रूपाने बाद होते. जबरदस्त कॅच घेतला सूरज बाहुबली याने. कोणती टीम चॅम्पियन बनेल थोड्याच वेळामध्ये आपल्याला कळेल. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होतोय बॉलर कौशल पाटील. स्ट्राइक एंडला आहे आकाश पांडे. ओहो जबरदस्त फटका. आकाश पांडे आ गए और आकाश पांडे छा गए. सिक्सर. थोडासा पुढे पायात टाकला होता आणि
काय जबरदस्त फटका हे बघितला, ताकदवर शॉट पांड्याच्या बॅट मधून येतोय षटकार. आणि आकाश पांडेने दाखवून दिलेला आहे की तो कुठल्या क्वालिटीचा फलंदाज आहे. काय जबरदस्त फटकार, उत्तुंग षटकार पाहायला मिळाला आकाश पांडेचा. टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 6 रन्स. खातं खोललेलं आहे या षटकाराने टीमचं आणि स्वतःचं सुद्धा आकाश पांडे याने. एक मोठा फटका लागल्यानंतर लगेचच या ठिकाणी प्रेशर मध्ये आणलेला आहे आकाश पांडा याने शाही स्पोर्ट खारबाव टीमला. कुठल्या प्रकारे गोलंदाजी केली पाहिजे याचा कानमंत्र दिलेला आहे. कौशल पाटील पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर, राईट आर्म ओव्हर द विकेटने आकाश पांडासाठी. हो, यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चुकता फलंदाज, डॉट बॉल. चांगलं कमबॅक करतो या डॉट बॉलने गोलंदाज कौशल पाटील. 14.14च्या करंट रन रेटने अस्किंग रन रेटने बॅटिंग करायची आहे. 14 बॉलमध्ये 33ची आवश्यकता. नक्कीच हा फायनल सामना अतिशय अटीतटीचा होईल, तील मात्र शंका नाही यामध्ये. हो, यावेळेला थोडंसं असं वाटतं की डोक्याला बॉल लागतोय. एक धाव या ठिकाणी मिळते. एक धावने धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावर 7 रन्स. हे बघू शकतो आपण, थोडासा बॉल डोक्याला लागतो बॉल. तेरा बॉल मध्ये 32ची आवश्यकता. 7 झालेले आहेत आतापर्यंत. 5 बॉल मध्ये 7 धावा मोजतोय गोलंदाज कौशल. चांगली गोलंदाजी, आयकॉन खेळाडू आहे या मॅच मध्ये. आपण बघितलं तर सेमीफायनल आणि फायनल मॅच साठी आयकॉनची मुभा दिली होती आयोजकांनी. 2 आयकॉन तुम्ही आणू शकत होते आणि 2 आयकॉन प्रितेश पाटील आणि आपण बघतोय दुसरा कौशल पाटील, हे 2 आयकॉन आहेत शाही स्पोर्ट खारबाव टीम मध्ये. आणि संतोष भुवन टीम मध्ये भार्गव पाटील आणि आकाश पांडा हे दोन्ही आयकॉन सध्या विकेटवर आपल्याला दिसतात. भार्गव आहे स्ट्रायकिंग एंडला. अंतिम बॉल डाऊन डिलेग, वाईटचा इशारा पंचांचा. 1 अतिरिक्त रन मिळेल. धावसंख्या जाईल धावफलकावर 8. 31ची आवश्यकता असेल. 13 बॉल शेष. या बॉलवर एखादा मोठा फटका यायला पाहिजे. मोठा फटका आला तर नक्कीच थोडंसं इक्वेशन कमी असेल, प्रेशर थोडंसं कमी येईल शेवटच्या 2 ओव्हरमध्ये. राऊंड द विकेट. फटका तर चांगला आहे. फिल्डर येतोय बॉल खाली. प्रणय पाटील, चांगला कॅच. विकेट जाईल भार्गव पाटील याची. महत्वपूर्ण आयकॉन खेळाडू बाद होतोय संतोष भुवन टीमचा. भार्गव इज आउट. शेवटचा बॉल होता ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर. हे बघितलं आपण, ऑन द राईस या बॉलला केलं होतं लॉंग ऑफच्या दिशेने. प्रणय पाटील, वंडर बॉय ऑफ खारबाव, चांगला कॅच घेतला. कुठली चुकी केली नाही प्रणयने आणि विकेट मिळवली. 2 विकेट या षटकामध्ये मिळताना दिसतात कौशलला. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे या फायनल मॅच मध्ये संतोष भुवन टीमची 8 वर 2. 12 मध्ये 31ची आवश्यकता. 15.50च्या सरासरीने वाटचाल करायची आहे ही मॅच जिंकण्यासाठी. देवा सिंग जातो नवीन बॅटर. पेक्षा जास्त सरासरीने वाटचाल करायची आहे तर या ओव्हरमध्ये 16-17 रन्स यायलाच पाहिजे. निर्णायक ओव्हर आहे ही. स्वतः कॅप्टन येतोय निर्णायक ओव्हर करण्यासाठी. अक्षय पाटील. 16-17 यायला पाहिजे. 16-17 जर नाही आले, कमी आले, 10 पेक्षा जर कमी आले तर नक्कीच प्रेशर आणि समस्या वाढेल ती संतोष भुवन या टीमवर. फायनल मॅच बघतो आपण TR ट्रॉफी 2025 ची. अतिशय जबरदस्त आयोजन TR चषकचं आपल्याला पाहायला मिळालं. लगातार 4 डे नाईटची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. खरंच ही मेहनत केली होती TR ग्रुपचे सर्व सदस्य, सर्व मेंबर्सने. ती या ठिकाणी मेहनत रंगात येताना आपल्याला दिसली.
स्विचिट शॉट केल्याचा प्रयत्न गॅप मध्ये आहे का नाही. बॅकवर्ड ऑफ द पॉइंटला फिल्डर आहे. एक धाव फक्त मेल. एकने टीमचं टोटल जाते स्कोरबोर्डवर 9 रन्स. अक्षय पांडा जास्तीत जास्त स्ट्राईक एंडवर राहील तरच नक्की धावा येतील. एक जबरदस्त फलंदाज म्हटला जातोय अक्षय पांडा याला, आकाश पांडा याला. अक्षय पाटील आहे गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट आर्मने हवेत बॉल आहे. जवळ कुठलाही फिल्डर नाही आहे. शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉल पडतो. 2चा कॉल. थ्रो होईल त्या अगोदर 2 रन या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही बॅटर. 11 जाऊन पोहोचतो स्कोर. 10 बॉल 28ची आवश्यकता. 10-28चं इक्वेशन या फायनल मॅच मध्ये चॅम्पियन बनण्यासाठी संतोष पवार टीमला. डीप स्क्वेअर लेग आहे. डीप मिड विकेट. एक काऊ कॉर्नर आहे. लॉंग ऑन लेग फिल्डर येतोय. ऑफ साईडला बघितलं तर लॉंग ऑफ आहे. थोडासा वाईडिश. डीप एक्स्ट्रा कव्हर आहे. डीप मध्ये हे फिल्डर आपल्याला दिसतात. अक्षय पाटील थोडासा गतीमध्ये मिश्रण आणि बॉलला बघितलं टर्न केलेला आहे अक्षयने. सगळा लेग स्पिन बॉल टाकला यावेळेला. फसवतोय फलंदाजाला. स्विंग अँड मिस. गतीमध्ये परिवर्तन. चेंज ऑफ द स्पेस. पुन्हा अक्षय. ओहो होपले घेतलं. लॉफ्ट केलंय. लॉंग ऑफच्या दिशेने फिल्डर आहे बॉल खाली. सूरज पाटील होता बाहुबली आणि हा विकेट जातोय. कॅच. विकेट जाते देवा सिंग याची आणि लगातार विकेट जाण्याचा सिलसिला या ठिकाणी चालू आहे. बघितला पण अतिशय चांगला कॅच. भरपूर पुढे होता उभा बाउंड्री लाईन पेक्षा देवा पांडे यावेळेला जाताना दिसेल बॅटिंगसाठी. 8 बॉल 28ची आवश्यकता. हे 2 बॉल अतिशय महत्वाचे असतील खास करून संतोष भवन टीमसाठी. 2 बॉल मध्ये 2 चांगले मोठे फटके यायला पाहिजे. काय जबरदस्त गोलंदाजी या षटकामध्ये अक्षय सुद्धा टाकतो. फक्त 3 धावा आतापर्यंत मोजलेल्या आहेत. एक विकेट सुद्धा घेतलेला आहे तो अक्षय याने. 8 बॉल 28 चॅम्पियन बनण्यासाठी आणि 8 बॉल मध्ये 28 डिपेंड करावे लागतील चॅम्पियन बनण्यासाठी शाही स्पोर्ट खारबाव टीमला. आज चांगल्या टीम या 4 नाईट मध्ये आपण बघितल्या खेळताना दिसल्या. ह्या 2 टीम ज्यांनी खरोखरच बाजी मारली आणि फायनल मध्ये प्रवेश मिळवल्या. खरोखरच दोन्ही टीमचा प्रदर्शन जर आपण बघितलं या TR ट्रॉफी मध्ये अतिशय चांगलं झालेलं आहे. अक्षय पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. देवा पांडेसाठी. ओहो देवा पांडेने आल्या बॉलला उडवलंय बाउंड्रीच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. 22ची आवश्यकता. 7 बॉल शेष. चांगला फटका. हे बघितलं काय जबरदस्त फटका खेचला होता देवा पांडेने सरळ डीप स्कोर लेगच्या बाहेर षटकारासाठी. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17 वर. 22 आणखीन आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी चॅम्पियन बनण्यासाठी. आणखीन एखादा जर मोठा फटका आला तर शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच अगदी रंगतदार स्थितीमध्ये. मॅच बॉल येतोय आतमध्ये. 7 बॉल 22ची आवश्यकता चॅम्पियन बनण्यासाठी. 22 रन डिपेंड करावे लागतील चॅम्पियन बनण्यासाठी साई स्पोर्ट खारबाव टीमला. बघूया कोण चॅम्पियन होतोय हे येणाऱ्या 7 बॉल नंतर आपल्याला समजणार आहे. अक्षय पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. पुन्हा एकदा उडवलंय बॉलला. डीप मिड विकेटच्या दिशेने बॉल फरार होईल बाउंडच्या बाहेर. बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 षटकार ठोकतोय फलंदाज देवा पांडे. देवा अगदी देवाप्रमाणे आलेला आहे संतोष भवन टीम साठी. पंचांनी लक्षात घ्यायचं मॅच संपल्यानंतर बेल्स आपण आपल्या ताब्यात घ्यायचे आहेत.
LED बेल्ट्स या स्पर्धेमध्ये वापरले गेले, कारण नाईट टुर्नामेंटमध्ये आपण LED स्टंप किंवा LED बेल्ट्स बघत असतो प्रत्येक वेळेला. आता मात्र विचार करण्यासाठी भाग पाडलेले, ज्या प्रकारचे 2 फटके खेचले फलंदाज देवा पांडेने. देवा पांडे आ गए और देवा पांडे छा गए. 600च्या स्ट्राइक रन रेटनी बॅटिंग केले देवा पांडेने. 12 वर बॅटिंग करतोय, 2 बॉल मध्ये 12. आता विजयासाठी बॉल शेष आहेत ते 6 आणि 6 मध्ये 16 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. चला चला लगेच सुरुवात करायची मॅचला. 6-16चं इक्वेशन आणि ज्या प्रकारचे फटके देवा पांडेच्या बॅट मधून आलेले आहेत ना, टेन्शन आता वाढलेलं आहे साई स्पोर्ट खारबाव टीमच्या समोर. बघूया चॅम्पियन कोण बनते, आपल्याला थोड्याच वेळामध्ये समजेल. 6 बॉल मध्ये 16 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी, चॅम्पियन बनण्यासाठी संतोष भुवन या टीमला. काय जबरदस्त टीम बनवलेली आहे. काजू विकास दुबे यांनी जबरदस्त टीम बनवली. या नाईट स्पर्धेमध्ये या टीमने अप्रतिम प्रदर्शन केलंय. कधी संतोष भुवन टीम जास्त कामांमध्ये खेळण्यासाठी आली नव्हती, मात्र आली आणि अप्रतिम असं क्रिकेट त्यांनी आपलं दाखवलेलं आहे. बॉलिंग ट्रॅकवर येतो बॉलर नेहाल पाटील. 6 बॉल 16चं इक्वेशन. आकाश पांडा स्ट्राइक एंडवर आहे. एक हार्ड हिटर बॅटर म्हटला जातोय आकाश पांडा याला. चांगला फटका आहे एक्स्ट्रा कामाच्या दिशेने, गॅप मध्ये सुद्धा आहे. बॉल जाईल बाउंडच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. जबरदस्त शॉट आकाश पांडेच्या बॅट मधून येतोय. पहिला बॉल महत्वाचा असतोय, बघितला थोडासा इनसाइड आउट शॉट डीप एक्स्ट्रा कामाच्या दिशेने बॉलला पाठवून दिलाय सरळ गॅप मध्ये. 1 बाउन्स 4 रन. 4 ने आता इक्वेशन जर आपण बघितलं तर 5 बॉल शेष, 5 मध्ये 12ची आवश्यकता चॅम्पियन बनण्यासाठी. काय जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. सगळ्याच्या सगळ्या मॅच, मागचा फक्त सेमीफायनल नंबर 2 फक्त 1 साइड पाहिली आपण, नाही तर सर्व मॅच रफ अँड टफ मॅच आपल्याला पाहायला मिळाल्या या TR चषक मध्ये. 5 बॉल 5 मध्ये 12ची आवश्यकता. चांगला फटका आहे. प्रेशर थोडंसं वाढलं जाईल साई स्पोर्ट खारबाव टीमवर. मागच्या 3 बॉल मध्ये 16 रन्स आलेले आहेत. चांगली बॅटिंग मागच्या 3 बॉल मध्ये आपल्याला पाहायला मिळाली संतोष भुवन टीम कडून. 5 बॉल 12चे इक्वेशन. आणखीन एक चांगला फटका मात्र फिल्डरला शोधलाय. बाहुबली आहे त्या ठिकाणी. 2चा कॉल. स्ट्राइक एंडला थ्रो, रनआउटची संधी. तिसऱ्या पंचाकडे रेफर केलेला आहे. थोडस घातक होऊ शकेल या ठिकाणी, रिस्की सेकंड होतीये. हे बघितला फोर्सिंग शॉट लॉंग अपच्या दिशेने. सूरज बाहुबली त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग करतोय. थ्रो सुद्धा आपण बघितला एक्युरेट कीपरच्या हातामध्ये. आणि ह्या वेळेला बघितलं जाईल, चेक केलं जाईल. बॉल ज्यावेळेस लागला त्यावेळेस आला होता की नाही पॉपिंग क्रीज मध्ये. अगदी क्रुशियल मोमेंट, फायनल मॅच आणि महत्वाचा आयकॉन खेळाडू आहे. ही जर विकेट मिळाली तर एक मोठी विकेट होऊ शकेल साई स्पोर्ट खारबाव टीम साठी. चेक केलं जाते, साइड अँगलने दाखवले जाते आणि फलंदाज बाद होतोय आयकॉन खेळाडू आकाश पांडा. मोठी विकेट मिळते साई स्पोर्ट खारबाव टीमला.
4 बॉल 11ची आवश्यकता. 4-11चं इक्वेशन. आणि जे आमचे स्वप्नील पाटीलने जे सांगितलं ना ते अगदी खरोखर आहे. चार बॉल 11ची आवश्यकता. थोडासा नाराज मनाने येताना दिसतोय आकाश पांडा. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न त्याने केला आणि महत्वपूर्ण विकेट मिळालेली आहे. आणि जो अडथळा होता विजयाचा तो अडथळा थोडासा कुठेतरी दूर केलेला आहे. मात्र देवा पांडे अद्यापही बाकी आहेत. नवीन बॅटर जातोय विकास ब्रिजेश जातोय नवीन बॅटर. हा सुद्धा एक चांगला बॅटर आहे ब्रिजेश. 4 बॉल शेष. 4 बॉल मध्ये 11 रनची आवश्यकता चॅम्पियन बनण्यासाठी संतोष भवन टीमला. राईट आर्म ओव्हर द विकेटने नेहल. खाली राहिला बॉल यावेळेला. ओ सिंगल मिळेल का? रनआउट होईल. फलंदाज बाद. 3 बॉल शेष 11ची आवश्यकता. बघितलं बाद झालेला आहे ब्रिजेश. नवीन बॅटर जाईल बॅटिंग साठी. नवीन बॅटर रोहित दळवी जातोय. हा सुद्धा एक चांगला बॅटर आहे रोहित दळवी. 3 बॉल शेष. 3 मध्ये 11ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. काय जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. मात्र बिग विकेट जी आकाश पांडाची मिळाली त्यानुसार नक्कीच मॅच मध्ये थोडस चांगल्या स्थितीमध्ये येताना दिसतोय. कॉन्फिडन्स थोडासा हाय होताना दिसतोय तो शाही स्पोर्ट खारबाव टीमचा. 3 बॉल 11 रन हव्यात चॅम्पियन बनण्यासाठी. नवीन बॅटर जातोय रोहित. मात्र तो नॉन स्ट्राईक एंडला असेल. स्ट्राईक एंडला आहे देवा पांडे. पुढील बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर. पंच वळतात आमच्याकडे इशारा करतात वाईटचा. 10ची आवश्यकता. मॅच में ट्विस्ट अभी भी बाकी है. थर्ड अंपायर नक्कीच रेफर केलेले बॉलिंग टीमने. हे बघू शकतो आपण थोडासा शेफल जरूर झाला बॅटर आणि थोडासा लेग कटर बॉल होता. हा जास्त अँगल बनला. चेक केला जातोय. दुसऱ्या अँगलने सुद्धा बघितलं जाते. व्हाईट बॉल. दुसरी जी पट्टी आहे त्याच्या सुद्धा बाहेर हा बॉल गेला होता. अगदी एक्युरेट डिसिजन बाय अंपायर. 10 रनची आवश्यकता. 3 बॉल मध्ये 10. ओव्हर द विकेट. हो यावेळेला बॉल जाईल. 2चा कॉल आहे. लॉंग लेगच्या दिशेने बॉल जातोय. 2 रन या ठिकाणी पूर्ण होतात. 2 बॉल शेष. 2 मध्ये 8ची आवश्यकता. 2 चौकार किंवा 1 षटकार आणि दुहेरी रन. काय मॅच रंगली आहे. हा बॉल अतिशय महत्वाचा असेल. या बॉलवर कमीत कमी 2 धावा यायला पाहिजे. 2 धावा जर आल्या तर नक्कीच सामना शेवटच्या बॉल पर्यंत जाईल. असा सामना आपण पाहिला होता
2 मध्ये 8ची आवश्यकता होती. जीतने 2 धावा काढले होते. शेवटच्या बॉलवर 6ची आवश्यकता होती. साई स्पोर्ट खारबाव मात्र जिंकला होता त्या सामन्यामध्ये. ओव्हर द विकेट. ओहो, काय जबरदस्त शॉट देवा पांडेच्या बॅट मध्ये होता हा षटकार. जबरदस्त मैच, इसे बोलते हैं फाइनल. 1 बॉल 2 रनची आवश्यकता चॅम्पियन बनण्यासाठी. संतोष भवन टीमला अप टेन्शन. जबरदस्त फायनल मॅच. वडगरच्या मॅच मध्ये 5व्या बॉलवर 2 धावा आल्या होत्या. शेवटच्या बॉलवर 6 पाहिजे होत्या. मात्र या मॅच मध्ये 5व्या बॉल मध्ये षटकार आलेला आहे आणि शेवटच्या बॉलवर 2 हव्या आहेत. हा बघितला, शफल झाला. जबरदस्त फटका. देवा पांडे खरोखरच देवासारखा आलेला आहे संतोष भवन टीम साठी. बॉल पुरवायचा आहे. बॉल, नवीन बॉल द्या. 1 बॉल आणि 1 बॉल मध्ये 2ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी संतोष भवन टीमला. आणि ही जर मॅच जिंकायची असेल साई स्पोर्ट खारबाव टीमला तर शेवटच्या बॉलवर 2 धावा डिपेंड करावे लागतील. काय जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. फायनल मॅच, खरोखरच जबरदस्त फायनलची मॅच या TR चषकची आपल्याला पाहायला मिळते. देवा पांडे आल्यानंतर या सामन्याला कळाटणी मिळाली आहे. आतापर्यंत देवाच्या बॅट मधून 3 षटकार आलेले आहेत. 4 बॉल मध्ये 20 वर बॅटिंग करतोय. चला लगेच शेवटचा बॉल टाका. सव्वा 5 साई स्पोर्ट खारबाव टीम साठी शुभेच्छा आलेल्या आहेत. क्रांती गावंड फ्रॉम बाफाणे यांच्याकडून. बघूया मात्र या शुभेच्छा. चला चला लगेच लगेच चालू करा मॅच. नक्कीच क्रुशियल मुवमेंट आहे. शेवटचा 1 बॉल मध्ये 2 रनची आवश्यकता चॅम्पियन बनण्यासाठी. बघूया चॅम्पियन कोण बनतोय. पाच वाजून 20 मिनिटं झालेली आहेत आणि 5 वाजून 21 मिनिटांनी कळेल आपल्याला कोण चॅम्पियन बनणार आहे या TR चषक 2025 चा. ही क्रिस्टलची जी ट्रॉफी आहे, चमकदार ट्रॉफी, ही कोणाच्या हातामध्ये जाईल हे या बॉलवर आपल्याला समजणार आहे. सर्व पब्लिक आपण बघतोय उभे राहिलेले आहे. नक्कीच जबरदस्त मॅच, काटेकी टक्कर मॅच आपल्याला पाहायला मिळते. 1 बॉल 2 रनची आवश्यकता चॅम्पियन बनण्यासाठी. नेहल, थोडासा प्रेशर असेल नेहल वर सुद्धा, कारण महत्वाचा बॉल आहे हा. 1 बॉलचा फरक 50,000चा फरक आहे. 1 बॉलचा फरक, ही ट्रॉफीची जी साईज आहे त्या साईजचा फरक आहे. शेवटचा बॉल. ऑल द बेस्ट. ओ यावेळेला 1 रन पूर्ण आहे. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? आणि यावेळेला ही मॅच जिंकलेली आहे. ती साई स्पोर्ट खारबाव टीम बनते चॅम्पियन. कॉंग्रॅच्युलेशन महेंद्र पाटील अँड टीम साई स्पोर्ट खारबाव.